नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर पाहणार आहोत। पहा, तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला चॅप्टरचं नाव दिसत असेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, चढणे आणि घसरणे या टाइपचे आपण प्रश्न पाहणार आहोत आणि या टाइपचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हमखास विचारल्या जातात। आता चढणे आणि घसरणे म्हणजे काय, तर मित्रांनो स्लाइडवर तुमच्या समोर आपण दोन फोटो घेऊन आलेलो आहोत। पहा, या ठिकाणी एक मुलगा तुम्हाला दिसत असेल आणि तो मुलगा या स्लाइड वरून म्हणजेच या घसरगुंडीवरून घसरत घसरत तो खाली आलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्याच क्षणी ही मुलगी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो रेडी झालेली आहे घसरण्यासाठी। म्हणजे काय आहे, तर आता हा मुलगा घसरून खाली आला, परत तो काय करणार, वर जाणार, पुन्हा परत खाली घसरणार। म्हणजे याचा अर्थ काय, चढत आहे घसरत आहे, चढत आहे घसरत आहे। याच प्रकारचे आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारल्या जातात। मग तो मुलगा असेल किंवा एखादी मुंगी असेल किंवा एखादं माकड असेल, वानर असेल, विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या। आता मुंगी काय करते, एखाद्या भिंतीवर जर एखाद्या मुंगीला जर चढायचं असेल तर ती काय करणार, चढते, मग थोडं घसरते, परत चढते, परत घसरते, परत चढणार, परत घसरणार। आलं लक्षात? मग असं करत करत तिचं जे टार्गेट आहे ते टार्गेट ती काय करणार, अचीव करणार। बरोबर आहे, लक्षात आलं? आता याच पद्धतीने जर आपण सांगायचं असेल, दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता हा मुलगा काय करत आहे, घसरगुंडीवरून घसरत आहे। मग आता जो हा मुलगा जेव्हा खाली येईल तेव्हा तो काय करेल, परत जाणार पाठीमागे। आलं लक्षात? मग सीडीवरून चढणार, आणखीन घसरणार। म्हणजे याची क्रिया काय आहे, चालूच राहणार आहे, चढणे घसरणे, चढणे घसरणे। अशा टाइपचे आपण प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो या प्रकरणामध्ये फक्त दोनच टाइप आहेत आणि ते दोन्ही टाइप आपण या लेक्चर मध्ये कव्हर करून घेणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर पहा, तुमच्या समोर स्लाइडवर पहिला प्रकार आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, चढणे व घसरणे। या प्रकरणामधील पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिला प्रकार काय आहे, तर पहा, चढणे घसरणे ही क्रिया एकाच मिनिटात घडत असेल तर, म्हणजे चढणे, आता एखादा मुलगा आहे आणि तो मुलगा स्लाइडवर म्हणजेच त्या घसरगुंडीवर चढतो पण आणि उतरतो पण। चढण्याची क्रिया आणि उतरण्याची क्रिया जर एकाच मिनिटामध्ये पूर्ण होत असेल तर काय करायचं, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला प्रकार नंबर 1 मध्ये विचारले जातात। आता पहा, प्रश्न पाहू, समजून घेऊ। पहा, पहिला प्रश्न तुमच्या समोर स्लाइडवर आलेला आहे। प्रश्न काय म्हणतो, प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा, गोलू नावाचा जो व्यक्ती आहे, मुलगा आहे, गोलूला 75 मीटर उंच झाडावर चढायचे आहे। आता एक गोलू नावाचा व्यक्ती आहे, गोलू नावाचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 75 मीटर उंच झाडावर चढायचं आहे। म्हणजे एक झाड आहे, त्या झाडाची उंची किती आहे, 75 मीटर आहे। आलं लक्षात? त्यानंतर तो एका मिनिटामध्ये, पहा एकाच मिनिटामध्ये, मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं होतं की चढण्याची आणि उतरण्याची जी क्रिया आहे ती फक्त आणि फक्त एका मिनिटामध्ये होत आहे। एका मिनिटामध्ये 12 मीटर वर चढतो आणि पहा, आणि 9 मीटर खाली घसरतो। म्हणजे लक्षात आलं, 12 मीटर वर जात आहे, त्याचप्रमाणे 9 मीटर खाली घसरत आहे, खाली येत आहे। तर त्याला झाडाच्या शेंड्यावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न तुम्हाला समजला असेल। पहा, काय करणार,
आपण याला उत्तर आपण अगदी सहजरित्या ट्रिकने काढणार आहोत, पण त्यापूर्वी प्रश्न परत एकदा समजून घेऊ. आता प्रश्न समजून घेण्यासाठी पहा, या ठिकाणी आपण असं गृहीत धरू विद्यार्थी मित्रांनो की हे 75 मीटरचं एक झाड आहे, ही जमीन आहे. आलं लक्षात? आता जमिनीपासून ते याच्या शेंड्यापर्यंत, या झाडाच्या शेंड्यापर्यंत याची उंची किती आहे? याची उंची आपल्याला सांगितलेली आहे 75 मीटर. आलं लक्षात? 75 मीटर. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, गोलू नावाचा विद्यार्थी जमिनीपासून म्हणजे या ठिकाणाहून, जवळपास या ठिकाणाहून तो काय करत आहे? एकाच मिनिटामध्ये पहिलं 12 मीटर वर चढत आहे, 9 मीटर खाली उतरत आहे. आपण असं धरू की बाबा जमिनीवर तो थांबलाय, 12 मीटर या ठिकाणी तो आला. आलं लक्षात? मग 12 मीटर चढला पण घसरत आहे 9 मीटर. मग आता उदाहरणार्थ आपण असं धरू की बाबा 9 या ठिकाणी आहे, म्हणजे आता गोलू कोणत्या सिच्युएशन मध्ये, कोणत्या ठिकाणी आहे? जी लाईन मी गडद केलेली आहे त्या ठिकाणी आता गोलू आपला आहे, या ठिकाणी गोलू आहे. पुन्हा इथून काय करणार? 12 मीटर जाणार, पुन्हा 12 पासून खाली येणार. असं करत 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 तो काय करणार? इथपर्यंत जाणार. आणि विद्यार्थी मित्रांनो इथून मग तो एक उडी अशी टाकणार की ती उडी कुठं असेल? झाडाच्या शेंड्यावर असेल. आणि जेव्हा तो शेंड्यावर पोहोचतो तेव्हा तो खाली येणार आहे का? खाली घसरणार आहे का? अगदी नाही, बिलकुल नाही. मग लक्षात असू द्या. आता प्रश्न तुम्हाला समजला असेल. मग आता आपण क्रिया करू. आता क्रिया काय करायची तर पहा, लक्ष द्या. आता झाडाची एकूण उंची आपल्याला किती दिली? 75 मीटर अशी आपल्याला दिलेली आहे. आलं लक्षात? मग आपण 75 मीटर हे आपण लिहून घेऊ. मायनस काय करायचं तर मित्रांनो, एका मिनिटामध्ये तो वर किती मीटर चढत आहे? 12 मीटर. म्हणून जी आपल्याला तो वर चढत आहे, जे त्याचं मेजरमेंट दिलेले आहे, माप दिलेले आहे, ते माप एकूण झाडाची जी उंची आहे त्यामधून आपल्याला फक्त वजा करायचं आहे. आणि भागिले, पहा भागिले छेदामध्ये काय करायचं? जे चढणे आणि घसरणे या दोघांमधला जो फरक आहे तो आपल्याला छेदामध्ये लिहायचा आहे. चढायला किती मीटर? 12 मीटर, म्हणून 12 मायनस उतरतो किती म्हणजेच घसरतो किती? 9, म्हणून 9. या दोघांमधली वजाबाकी म्हणजेच तो आपला काय असतो? फरक असतो. आता पहा, या ठिकाणी 75 मधून आपल्याला 12 काय करायचे आहेत? वजा करून टाकायचे आहेत. 5 मधून 2 गेले 3 आणि 7 मधून 1 गेला 6, म्हणजेच 75 मधून 12 आपण वजा केले, उत्तर आलं 63. आलं 63 उत्तर. समजलं? त्याचप्रमाणे 12 मधून आपल्याला काय वजा करायचे आहेत? 9 वजा करायचे आहेत. 12 मधून 9 गेले, उत्तर आलं 3. आलं लक्षात? उत्तर आलं 3. मग काय करणार? 3 न 63 ला भागणार. 3 1 3, 3 2 6, 3 1 3. आपल्याला भागाकार किती मिळाला? 21 मिळालेला आहे. किती मिळाला? 21. पण थांबा थांबा, गडबड करू नका. आलेलं 21 हे उत्तर आपलं फायनल उत्तर नाही. फायनल उत्तर नाही. तुम्ही म्हणसाल सर मग काय करावं लागेल किंवा का फायनल उत्तर नाही? तर विद्यार्थी मित्रांनो परत आपल्या या झाडाच्या आकृतीपाशी या. आता तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी जे मी गडद करून दाखवत आहे, हे बघा या ठिकाणी मी गडद करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणून तो एक उडी अशी मारला की ती उडी कुठं गेलेली आहे? झाडाच्या शेंड्यावर गेलेली आहे. मग शेंड्यावर जेव्हा तो जातो, शेंड्याला जेव्हा जातो तेव्हा तो खाली येत आहे का? नाही. म्हणून आणि ती क्रिया किती मिनिटामध्ये घडत आहे? फक्त एका मिनिटामध्ये घडत आहे. म्हणून आलेल्या भागाकारामध्ये आपण एक हे काय करू? ऍड करू, बेरीज करू, मिळवू, म्हणजे 21 आणि 1 होतात 22. आणि हेच 22 आपलं फायनली काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्या गोलूला 75 मीटरच्या उंच झाडावर चढण्यासाठी किती मिनिट लागत आहेत?
22 मिनिट लागत आहेत आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. प्रश्न समजला? जरी समजला नाही तरी मित्रांनो एखादा काही डाऊट वगैरे जरी राहिला असेल तरी आपण समोर पाहू, कव्हर करून घेऊ. पहा, नेहमीप्रमाणे प्रश्न वाचून घेऊ. संजय, आता या ठिकाणी संजय नावाचा व्यक्ती आहे. संजयला 45 मीटर, पहा 45 मीटर उंच झाडावर चढायचे आहे. म्हणजे एक झाड आहे, त्या झाडाची उंची आहे 45 मीटर. तो एका मिनिटामध्ये, पहा हे फार गरजेचं आहे. पहिला प्रकार आपला आहे एकाच मिनिटामध्ये ही क्रिया घडत आहे. चढायची क्रिया व उतरायची क्रिया ही फक्त आणि फक्त एका मिनिटामध्ये घडत आहे. मग एका मिनिटामध्ये 7 मीटर वर चढतो आणि 5 मीटर खाली घसरतो, तर त्याला झाडाच्या शेंड्यावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न समजला असेल आता तुम्हाला. पहा, परत झाडाची आकृती काढून दाखवू का? चला ठीक आहे, काढून दाखवतो. पहा, या ठिकाणी आपण असं गृहीत धरू की एक झाड आहे आणि जमिनीपासून ते झाड 45 मीटर उंचीचे आहे. 45 मीटर उंचीचे हे झाड आहे. आलं लक्षात? मग संजय नावाचा व्यक्ती जमिनीवर उभं टाकलेला आहे या ठिकाणी आणि तो काय करत आहे? झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मग पहिली उडी टाकला, 7 मीटर तो गेला, म्हणजे इथपर्यंत तो गेला, पण त्याला समोर जाता आलं नाही. मग काय झालं? त्याचा पाय घसरला. किती? तो 5 मीटर वर येऊन पोहोचला. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी असं गृहीत धरू. आता संजय नावाचा व्यक्ती या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. इथून परत तो काय करणार? 7 मीटर जाणार. पुन्हा परत 5 मीटर काय करणार? खाली येणार. म्हणजे वर खाली, चढणे घसरणे, चढणे घसरणे, अशी क्रिया करत करत तो फायनल या ठिकाणी येईल आणि इथून एक उडी अशी मारेल की ते उडी कुठं जाईल? त्या झाडाच्या शेंड्याला जाईल. आणि तो मित्रांनो जेव्हा शेंड्याला पोहोचतो तेव्हा तो परत खाली येणार आहे का? आता नाही, हे लक्षात असू द्या. आता प्रश्न तुम्हाला समजला आकृतीवरून. आलं लक्षात? मग आता याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. उत्तर कसं काढू? तुम्हाला माहित आहे आपल्याला झाडाची उंची किती दिलेली आहे? आपल्याला झाडाची उंची दिलेली आहे 45 मीटर. किती दिली? 45 मीटर. वजा काय करायचं? तो एकाच मिनिटामध्ये किती मीटर वर चढतो? तर 7 मीटर वर चढतो. म्हणून 45 मधून जे चढण्याचं मेजरमेंट दिलेले आहे ते आपण वजा करू आणि भागिले, भागिले काय करणार? चढणे उतरणे किंवा चढणे घसरणे या दोघांमधला फरक. चढत आहे 7 मीटर आणि घसरत आहे 5 मीटर, या दोघांची वजाबाकी म्हणजेच आपला तो फरक असणार आहे. लक्षात आलं? मग आता 45 मधून विद्यार्थी मित्रांनो 7 गेले, किती राहतात? 38 राहतात. किती राहतात? 38. भागिले 7 मधून 5 गेले, 2 राहिले. आता जर विद्यार्थी मित्रांनो 2 न जर आपण 38 ला भागलो तर 19 दोन्ही 38, म्हणजेच 2 न जेव्हा आपण 38 ला भागतो उत्तर येते 19 आणि हा भागाकार आपल्याकडे आलेला आहे 19. पण उत्तर मिळालं का? नाही. का बरं नाही? तुम्हाला माहित आहे जेव्हा तो या ठिकाणावर आहे आणि इथून जेव्हा एक उडी मारतो तेव्हा ते टोकाला जातो आणि ही क्रिया फक्त आणि फक्त एका मिनिटामध्ये पूर्ण होत आहे. म्हणून आलेल्या भागाकारामध्ये आपण काय करतो? एक हे ऍड करतो. लक्षात आलं? 19 आणि 1 उत्तर येते 20 आणि हे उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. प्रश्न समजला? तुम्ही प्रश्न समजून घ्या, नक्कीच तुम्हाला उत्तर समजून जाईल विद्यार्थी मित्रांनो. समोरचा प्रश्न पहा. पहा, आता विजय नावाचा व्यक्ती आपल्याकडे आहे.
काय म्हणतो, विजयला 60 मीटर उंच झाडावर चढायचे आहे. तो एका मिनिटामध्ये, लक्षात घ्या आपण पहिला प्रकार पाहत आहोत. पहिल्या प्रकाराचं आपण जे काही गणित प्रॉब्लेम उदाहरणं पाहत आहोत ते फक्त एका मिनिटाचेच सध्या पाहत आहोत. एका मिनिटामध्ये 8 मीटर वर चढतो आणि 6 मीटर खाली घसरतो, खाली उतरतो, तर त्याला झाडाच्या शेंड्यावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे आकृती काढून दाखवावं लागेल का? बरं ठीक आहे, तुमचं पूर्णतः समाधान करण्यासाठी मी नक्कीच आकृती परत एकदा काढून दाखवतो. आता पहा, विजय नावाचा व्यक्ती आहे, त्याला झाडावर चढायचं आहे. मग आपण या ठिकाणी एक असा स्तंभ आपण काढू आणि त्याला आपण सांगू की बाबा हे झाड आहे. आलं लक्षात? मग झाडाची जी लांबी आहे ती किती आहे किंवा उंच, झाड किती उंच आहे, तर 60 मीटर उंच आहे. आलं लक्षात? मग विजय नावाचा व्यक्ती जमिनीवर थांबला, या ठिकाणी थांबलेला आहे. तो काय करत आहे, एका मिनिटामध्ये कसं करत आहे, 8 मीटर वर चढतो. मी या ठिकाणी 8 मीटर आपण असं गृहीत धरू, पण तो तिथून परत वरी जात आहे का? नाही, 6 मीटर खाली येत आहे. म्हणजे या ठिकाणी असेल, मग इथून पुन्हा वरी जाणार, पुन्हा थांबणार, पुन्हा खाली येणार, असं करत करत तो या ठिकाणी आला असेल आणि इथून एक उडी तो असा मारतो की ती उडी कुठली असेल, शेंड्यावर गेलेली असेल. लक्षात असू द्या. आणि जेव्हा तो शेंड्यावर पोहोचतो तेव्हा तो वापिस येतो का? नाही. परत येतो का? नाही. मग काय करणार पहा. मग आता आकृती पाहिलो आपण. पहा, ज्या झाडाची उंची किती आहे, 60 मीटर, लिहा 60 मीटर, वजा तो विजय नावाचा व्यक्ती किती मीटर वर चढत आहे, 8 मीटर. म्हणून 60 मधून 8 आपल्याला वजा करायचं आहे आणि भागिले मित्रांनो वर चढणे, खाली उतरणे किंवा घसरणे, चढणे घसरणे, चढणे घसरणे, यामधला फरक आपल्याला बघायचा आहे. चढणे आहे 8 आणि घसरणे आहे 6 मीटर. आलं लक्षात? म्हणून फरक म्हणल्यामुळे वजाबाकी करत आहोत दोघांची. आता 60 मधून विद्यार्थी मित्रांनो 8 गेले तर उरतात 52. किती उरतात? 52. भागिले 8 मधून 6 गेले तर उरतात 2. आलं लक्षात? 2. मग आता 2 न काय करणार, या 52 ला भागणार. 26 दोन्ही 52, म्हणजे 2 न जर आपण 52 ला भागलो तर उत्तर आपल्याकडे किती मिळते हो, भागाकार किती मिळतो, 26 मिळतो. पण आलेलं 26 हे आपलं फायनल उत्तर आहे नाही. नाही. मग काय करावं लागते, क्रिया एका मिनिटात होत आहे का? हो हो, एका मिनिटात होत आहे. आणि जेव्हा तो पहा, आकृतीकडे पहा, जेव्हा तो या ठिकाणी मी गडद करत आहे, या ठिकाणाहून एक उडी अशी मारणार की जे उडी त्याच्या टार्गेट पर्यंत त्याला पोहोचण्यास मदत करते, म्हणून एक उडी मारत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 26 अधिक 1 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आणि 26 आणि 1 होतात 27. हे 27 आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसून येत आहे. प्रश्न समजून घ्या. अशा प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनो इग्नोर करू नका. प्रश्न व्यवस्थित समजला तरच तुम्ही उत्तर काढू शकता आणि प्रश्न खूप सोपे आहेत, लक्षात असू द्या. पहा, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोरचा प्रश्न काय म्हणते, योगेशला, आधी योगेश नावाचा व्यक्ती आलेला आहे, योगेशला 90 मीटर, पहा 90 मीटर उंच झाडावर चढायची आहे. तो एका मिनिटामध्ये 10 मीटर वर चढतो आणि 8 मीटर खाली घसरतो, तर त्याला झाडाच्या शेंड्यावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? आता आकृती काढत बसायची गरज आहे का? नाही. आता बिना आकृतीचं पण आपण करू शकतो. पहा कसं, झाडाची उंची एकूण आपल्याला किती दिली हो? मी प्रश्न विचारत आहे, तुम्ही उत्तर सांगत चला विद्यार्थी मित्रांनो. झाडाची उंची एकूण आपल्याला किती दिलेली आहे?
90 मीटर दिलेले आहे, म्हणून आपण या ठिकाणी 90 मीटर असं लिहून घेऊ आणि वजा बाकीचं चिन्ह देऊ. आता वजा आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, योगेश किती मीटर वर जात आहे, 10 मीटर वर जात आहे, म्हणून 90 मधून 10 आपण वजा करू. आलं लक्षात. भागिले काय करायचं, तर चढणे घसरणे या दोघांमधला डिस्टन्स फरक आपल्याला पाहायचा आहे. मग चढणे 10 घसरणे 8 फरक म्हणला म्हणून वजा बाकीचं चिन्ह. आलं लक्षात. काय करणार पहा, 90 मधून 10 गेले 80 बरोबर आहे, भागिले 10 मधून 8 गेले 2, मग 2 न जर 80 ला भागलं तर उत्तर किती मिळते, 40. किती मिळते, 40. पण आलेलं 40 हे उत्तर आपलं आता योग्य उत्तर आहे का, नाही. मग या 40 मध्ये आपल्याला काय करावं लागते, 1 ऍड करावं लागते. आता का करावं लागते हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. 40 आणि 1 किती होतात, मग 41. किती, 41. आलं लक्षात. मग ते कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसून येत आहे. प्रश्न समजला. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या प्रकारामध्ये बरेचसे आपण उदाहरण पाहिलेले आहेत. आपण आता काय करणार आहोत, प्रकार नंबर 2 कडे आपण वळणार आहोत. पहा या ठिकाणी कोणतं प्रकरण पाहत आहोत, चढणे घसरणे हे प्रकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. या प्रकरणामध्ये 2च प्रकार आपल्याला पाहायचे आहेत आणि 2च प्रकार यामध्ये आहेत. पहिला प्रकार आपण पाहिला. आता या ठिकाणी दुसरा प्रकार आपण पाहत आहोत. दुसरा प्रकार काय सांगतो ते पहा. चढणे ही क्रिया 1 मिनिटात आणि उतरणे ही क्रिया 2 मिनिटात घडत असेल तर. आता पहिल्या प्रकारामध्ये काय होतं, चढणे आणि घसरणे हे दोघंही 1 मिनिटामध्ये होत होते. आलं लक्षात, 1 मिनिटामध्ये होत होते. परंतु दुसऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो असं आहे का बरं, नाही. मग काय आहे, चढण्यासाठी वेगळाच आपल्याला मिनिट दिलेला आहे आणि उतरण्यासाठी वेगळाच मिनिट दिलेला आहे. मग असं जर गणित आलं तर काय करायचं, तर पहा उदाहरण आपण वाचून घेऊ आणि समजून घेऊ. पहा या ठिकाणी उदाहरण काय म्हणते ते, उदाहरण वाचून घेऊ. पहा 50 मीटर उंच खांबावर एक माकड 1 मिनिटात एक माकड 5 मीटर वर चढतो व दुसऱ्या मिनिटात, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चढण्यासाठी सांगितलं 1 मिनिटात. आलं लक्षात. आणि उतरण्यासाठी किंवा घसरण्यासाठी सांगितलं 2 मिनिटात. लक्षात आलं. वेगवेगळे मिनिट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. प्रकार दुसरा व्यवस्थित समजून घ्या. पहिल्या प्रकारामध्ये चढणे आणि घसरणे ही क्रिया फक्त 1 मिनिटात होत होती. परंतु दुसऱ्या प्रकारामध्ये चढण्याची क्रिया वेगळ्याच मिनिटामध्ये होत आहे आणि उतरण्याची क्रिया सुद्धा किंवा घसरण्याची क्रिया सुद्धा वेगळ्या मिनिटामध्ये होत आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. मग आता दुसऱ्या मिनिटात 2 मीटर खाली घसरतो तर त्या खांबावर किती मिनिटात चढेल, तर तो त्या खांबावर किती मिनिटात चढेल. आता सेम आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, 1 मिनिटात चढत आहेत का हो, नाही, बिलकुल नाही. वेगळ्या मिनिटामध्ये, म्हणजे दोघालाही वेगवेगळं आपल्याला सांगितलेलं आहे. मग पहा आता उत्तर कसं काढतो ते पहा. खांब आहे, खांबाची एकूण उंची किती आहे हो, 50 मीटर. चला लिहा 50 मीटर वजा चढण्यासाठी जे मेजरमेंट आपल्याला दिलेले आहे ते किती आहे, 5 मीटर. वजा करा 5 आणि भागिले पहिल्याच्या सारखंच चढणे उतरणे किंवा चढणे घसरणे या दोघांमधला फरक. चढत आहे 5 मीटर वजा उतरत आहे 2 मीटर. तुम्ही म्हणसाल सर इतक्यामध्ये पहिल्याच्या मध्ये याच्यामध्ये मग फरक काय,
अरे राजा, आता बघ फरक काय आहे ते. वेगवेगळे 2 मिनिट आपल्याला सांगितले म्हणून गुणिले 2 कर, आणि हेच याचा फरक आहे विद्यार्थी मित्रा. त्या पहिल्या प्रकारामध्ये आणि आताच्या प्रकारामध्ये जर वेगळं काय असेल तर हे वेगळं आहे, गुणिले 2. का बरं 2? का घेतलो आपण 2? वेगवेगळे मिनिट आपल्याला दिलेले आहेत म्हणून गुणिले 2 केलेलं आहे, लक्षात ठेव. मग आता काय करायचं, समोरची प्रोसेस पहा. 50 मधून 5 गेले, किती राहिले? 45 राहिले. आले लक्षात? भागिले 5 मधून 2 गेले, 3 राहिले, आणि गुणिले गुणुले 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 हो गुणिले किती? 2. मग आता 3 काय करू? 45 ला भागून घेऊ, म्हणजेच 15 उत्तर येणार, कारण 15 त्रिक 45. या ठिकाणीच लिहून घेतो, 15 उत्तर आलं, आणि गुणिले किती आहे? 2 आहे. मग 15 दोन्ही किती होते? 30 होते. किती होते? 30. आणि एक राहिलंय माय, हे उत्तर 9. हा 9. काय राहिलंय? तर तुम्हाला माहित आहे, शेवटी माकड असेल, माणूस असेल, शेंड्यावर जाण्यासाठी, आणि जेव्हा शेंड्यावर पोचतो तेव्हा तो परत खाली येतो का? नाही ना. म्हणून याच्यामध्ये एक मिळवा. 30 आणि 1 31, आणि हे तुमचं काय आहे? फायनल उत्तर आहे हो, फायनल उत्तर. आणि ते कुठं आहे? ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसून येत आहे. लक्षात आला? दुसरा प्रकार सुद्धा अवघड नाही, बिलकुल अवघड नाही. समजून जर तुम्ही व्यवस्थितरित्या घेतलात तर नक्कीच तुम्हाला अवघड जाणार नाही. चला समोरचा प्रश्न पाहू, समजून घेऊ. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा विचारू शकता. पहा प्रश्न काय म्हणतो. एक माकड एका खांबावर पहिल्या मिनिटात 8 मीटर वर चढतो, दुसऱ्या मिनिटात 2 मीटर खाली घसरतो, तर 62 मीटर खांबावर चढायला किती वेळ लागेल? आता विद्यार्थी मित्रांनो पहा, खांबाची एकूण उंची किती आहे? 62 मीटर आहे. आलं लक्षात? मग आता आपल्याला काय करायचं? आकृती वगैरे काढत बसायची का नाही. काय करणार? खांबाची उंची लिहून घेणार 62 मीटर, वजा त्या माकडाला वर चढण्यासाठी पहिल्या मिनिटामध्ये तो वर किती मीटर जात आहे? 8 मीटर. म्हणून 62 मधून आपण 8 वजा करू, भागिले काय करणार? भागिले तुम्हाला माहित आहे, चढणे घसरणे, चढणे घसरणे या दोघांमधला फरक. मग आता चढायला 8 मिनिट लागायले चढण्यासाठी, किंवा 8 मीटर चढतो, आणि उतरायला किंवा घसरण्यासाठी किती मीटर? 2 मीटर. फरक म्हणला म्हणून वजा बाकीचं चिन्ह, आणि गुणिले 2. गुणिले 2 का केलो आपण? तर लक्षात असू द्या, चढण्यासाठी वेगळे मिनिट आपल्याला सांगितलेले आहेत, आणि उतरण्यासाठी सुद्धा किंवा घसरण्यासाठी आपल्याला वेगळे मिनिट सांगितलेले आहेत. क्रिया जी आहे ते वेगवेगळ्या मिनिटामध्ये होत आहे, म्हणून गुणिले आपण 2 करत आहोत. लक्षात आलं? मग पहा, आता 62 मधून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? 8 वजा करायचं आहे. 62 मधून 8 गेले, उत्तर किती राहणार? 54 राहणार. किती राहणार? 54. भागिले 8 मायनस 2 म्हणजे 8 मधून 2 वजा करा, उत्तर येणार 6, आणि गुणिले 2. गुणिले 2. मग आता पहा, या ठिकाणी 6 1 6 आणि 6 9 54. बरोबर आहे? 6 9 54. मग कोण उरलं? 9 गुणिले 2. 9 2 18. उत्तर झालं? नाही झालं. काय करावं लागते? या 18 मध्ये 1 मिळवावं लागते. आता 1 का मिळवायचं? तर अगोदर आपण सांगून ठेवलेलं आहे. 18 आणि 1 किती होणार? मग 19 होणार, आणि हेच आपलं काय आहे? फायनल उत्तर आहे. मग आता 19 कुठं दिसत आहे? ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्याला दिसून येत आहे. लक्षात आलं? चला समोरचं पाहू. पहा समोरचं गणित काय म्हणते. एक माकड, पहा या ठिकाणी एक माकड
45 मीटर उंच खांबावर चढण्यासाठी प्रयत्न करतो. पहिल्या मिनिटात 15 मीटर, पहा पहिल्या मिनिटात 15 मीटर चढतो आणि दुसऱ्या मिनिटात 12 मीटर खाली येतो, म्हणजेच खाली घसरतो. अशा प्रकारे तो किती वेळात खांबाच्या टोकावर पोहोचेल? खांबाच्या टोकावर पोहोचेल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळं माहित झालेलं आहे. पहा, माकड आहे, खांब आहे, खांबाची एकूण उंची किती आहे? खांबाची एकूण उंची आहे 45 मीटर. आलं लक्षात? लिहून घेतलो, वजाबाकीचं चिन्ह दिलं. आता तो माकड पहिल्या मिनिटामध्ये 15 मीटर वर जात आहे, म्हणून 45 मधून आपण 15 वजा करू. भागिले काय करणार? वर जाणे, खाली उतरणे किंवा चढणे, घसरणे या दोघांमधला फरक. मग चढत आहे 15 मीटर, म्हणून या ठिकाणी 15 लिहून घेऊ. उतरत आहे 12 मीटर, म्हणून या ठिकाणी 12 लिहू. आणि या दोघांचा फरक आपल्याला काढायचा आहे, म्हणून वजाबाकीचं चिन्ह देऊ. आणि गुणिले काय करणार? 2 करणार. गुणिले 2 लक्षात ठेवा, प्रकार नंबर 2 मध्ये गुणिले 2 हे आपल्याला करावं लागते. गुणिले 2 का करायचं? परत एकदा सांगतो. चढण्यासाठी वेगळा वेळ आपल्याला सांगितला, उतरण्यासाठी आपल्याला वेगळा वेळ सांगितला, म्हणून आपण गुणिले 2 करत आहोत. लक्षात आलं? हीच ट्रिक लक्षात ठेवायची, सूत्र वगैरे काहीच पाठ करत बसायचं नाही. आता पहा, 45 मायनस 15, 45 मधून जर 15 गेले तर उरतात 30. किती उरतात? 30. भागिले, पहा 15 मधून 12 गेले, 15 मधून जर 12 वजा केले तर उरतात 3. आणि गुणिले 2, 3 1 3, 3 10 30. भागाकार या ठिकाणी जर केल्यावर उत्तर येत आहे 10 आणि गुणिले 2 म्हणजेच 10 दोन्ही 20. पण हे आलेला गुणाकार आपलं उत्तर आहे का? नाही. काय करावं लागते? 1 त्याच्यामध्ये ऍड करावं लागते, मिळवावं लागते. आता 20 आणि 1 किती झाले? 21. आणि हे काय आहे? 21 आपलं फायनल उत्तर आहे. ते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, या प्रकरणामध्ये आपण 2 प्रकार पाहिले होते. पहिला प्रकार काय आहे की क्रिया चढण्याची व घसरण्याची जी क्रिया आहे ते एकाच मिनिटामध्ये होत होती. लक्षात आलं? परंतु दुसऱ्या प्रकारामध्ये आपण काय केलं? थोडा प्रकार चेंज करून पाहिला. प्रकारामध्ये काय सांगितलं होतं? चढण्याची जी क्रिया आहे ते वेगळ्या मिनिटामध्ये वेगळ्या वेळेमध्ये होत आहे आणि उतरण्याची जी क्रिया आहे ती पण वेगळ्या वेळेमध्ये होत आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा याच्यासाठी कोणती ट्रिक आपल्याला वापरता येईल हे आपण या ठिकाणी पाहिलेलो आहोत. आता मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढं सांगेल की आपल्या माय करियर अकॅडमीचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. आपल्या युट्यूबवर माय करियर अकॅडमीच्या नावाने चॅनल आहे, त्याला सबस्क्राइब करून घ्या. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला जरूर प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच आपले प्रत्येक व्हिडिओज गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. मित्रांनो, टेलिग्रामवर सुद्धा आपण माय करियर अकॅडमीच्या नावाने चॅनल क्रिएट केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण त्या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेचे प्रत्येक अपडेट देत असतो. लक्षात असू द्या. त्यानंतर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्हाला शॉर्ट्स वगैरे पाहायला मिळतील. गणिताचे जे शॉर्ट्स ट्रिक असतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण माय करियर अकॅडमीच्या नावाने आपला ऍप लॉन्च केलेला आहे. त्या ऍपचं नाव आहे माय करियर अकॅडमी आणि हा आपला लोगो आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोगो पाहूनच आपला ऍप डाउनलोड करा. आता ऍप मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत अल्प दरामध्ये, ज्या दरामध्ये रिचार्ज सुद्धा, एखाद्या मोबाईलला रिचार्ज सुद्धा येत नाही, इतक्या अल्प दरामध्ये आपण बॅचेस लॉन्च करणार आहोत, ते पण एक्सपर्ट अशा टीम सह। आणि मित्रांनो, म्हणून आपल्या माय करियर अकॅडमीच्या ॲपला लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या आणि आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू करणार आहोत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ॲपला डाउनलोड करा, आपले प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जॉईन करून घ्या। परत भेटू विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।